Good morning and welcome back to my YouTube channel. I'm doing well. I hope you guys are doing absolutely fine. आत्ता वाजलेत रात्रीचे का सकाळचे 3:15 झालेत. 4चा अलार्म लावलेला मी उठायला, बट अजून झोपलोच नाही आहे बिकॉज असं राईडचं वगैरे प्लॅन झाला ना बाई, झोपच नाहीत. आम्ही 5 वाजता निघणार आहेत. आम्ही चाललो आहे राजमाचीला आणि ही फर्स्ट ट्रेक असणार आहे या मॉन्सूनची. आणि असं एक प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या बाईकच्या टायरमध्ये इश्यूज आहे, तर मग मला ज्युपिटर घेऊन जायला लागणार आहे. तर मग ज्युपिटरवरती तर कॅमेरा माउंट नाही करू शकत. तर मग आणि पाऊस एवढा तुफान पडतो आहे की आता निघताना काय शूट करेन माहिती नाही. जर पाऊस नसेल तर शूट करेन, बट पाऊस असेल तर मग काय पॉसिबल नाही आहे. आता आपण डायरेक्ट बाईकवर भेटूया. निघालो आहे, 2 तास झालेत निघून, आणि हा दरवेळीचा आपला नाश्त्याचा स्टॉप घेतला आहे आणि घेऊन आलो आहे आपली धूम. चला आता डायरेक्ट लोणावळ्याला थांबू. त्याच्यात जर गाडीने साथ दिली तर पोचू. येताना 3 वेळेला बंद पडलंय गाडी. काय वाटतंय तुला, पोचल काय माझी गाडी? पहिली गोष्ट झोप येते. हे नव्हती गादी, झोपायची तयारी होती माझी. चला आता डायरेक्ट लोणावळ्यात थांबणार आहेत आम्ही. वेदर आहे चांगला, बट निघालो तेव्हा खूप जास्त पाऊस होता. शेगाव कचोरी, लेट्स गो. भैया अभी यार पावाला आता आलाय. इधर था, हमने पाव नहीं, हमने खाली वडा खा लिया. आलोय आम्ही आता सनसेट पॉइंटला पोहोचलोय लोणावळ्यात. मस्त वेदर आहे. ती खोपोली आहे खाली, हा एक्सप्रेस वे. हे पोचू ना आपण टाइमवर. इझी चलो निघतोय आता इथून. तो कुठे थांबला? आयशावीला तो सुसाट गेलाय. चला आता आम्ही आमच्या मीटअप पॉइंटला पोचू आणि मग तिथून मेन ॲडव्हेंचर चालू होणार आहे. आणि ॲडव्हेंचरसाठी आणलेली आहे आम्ही ज्युपिटर. बाई मजा येणार आहे. जसा राजगड कधी नाराज नाही करत, तसा हा लोणावळ्याचा पॉईंट कधीच नाराज नाही करत. काय व्ह्यू आहे बाई, जबरदस्त. मिसिंग लिंक गेली आहे धुक्यामध्ये. ही मिसिंग लिंक आहे. चला आता आम्ही निघतो इथं. ॲक्च्युली या थांबायचा प्लॅन नव्हता इथे, बट या आमच्या गावात ट्रक बघ असला आला. सुसाट. हा आपला मीटअप स्पॉट आहे, जिथे 8 वाजता भेटायचं होतं आणि ऑन टाईम पोचलो आहे. वाजले 8. तर आपला पार्टनर अजून आला नाही आहे म्हणून आम्ही थांबलो इकडे. इथून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे, आपल्याला इकडे खाली जायचं. अरे गणपतीची एवढी वाट नाही बघितलेली आम्ही. काय नाही, मला दिसतंय का मी बघू याच्यात. चलो लेट्स गो. आम्ही तो लोणावळ्याचा एक्झिट घेतलाय आणि निघालोय जिथे आम्हाला जायचं आहे. रस्ता खूप जास्त ऑफ रोड आहे तो, आणि माझा आवाज रेकॉर्ड होत आहे की नाही माहिती नाही मला. रूट हाच आहे का माहिती नाही. आय थिंक हाच आहे. आपल्या राईट हँड साईडला डेला असायला पाहिजे, तर मग आपण बरोबर चाललो. आत्तापर्यंत होता तो खराब रस्ता होता, आणि आत्ता चालू होईल रिअल ऑफ रोड. आणि ह्यात ऑफ रोडिंगचा मजा घ्यायला ज्युपिटर घेऊन आलो आहे. लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा हे पूर्ण पाणी होतं इथेपर्यंत, आणि आता तेवढं पाणी नाही आहे. तर या लेट्स गो. आय होप रस्ता तेवढा खराब नसेल जेवढा व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. 3 लोक पुढे आहेत, 2 लोक मागे आहेत. ठीक आहे, मी आहे ना आता काय बोलत नाही. सफर का मजा लेते है. चलो बाय बाय. आली अजून एक वॉटर क्रॉसिंग आपल्याला. अरे भाईच्या गावात, आईच्या गावात नाही, भाईच्या गावात. भाईच्या
डेंजर. नशीब मी KTM नाही आणले, बिकॉज KTMच्या टायरला काहीच ग्रिप नाही आहे. भाई काय वेदर आहे यार, काय वेदर आहे. मला ना माहिती लेन्सवरती पाणी असेल तर नॉट माय फॉल्ट. ओके भाई पाणी उडवत चाललंय हा. इथून आम्ही चालत गेलो होतो. एवढे खराब रस्ते काय आहेत ते त्याचं आन्सर दिलाय आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. हा टेस्टिंगचा काय बोलतात, ही टेस्टिंगवाला पार्ट आहे. मेन रस्ता तर आता बनणार आहे, हे टेस्टिंग आहे. याच्यानंतर जो रस्ता बनेल, इच्छा गावात जो रस्ता बनेल ना, पागल झालं तुम्ही रस्ता बघून. हा टेस्टिंगला दगड टाकलेत खूप सारे. हे बॉय, हाऊ इज इट गोईंग? कसं वाटतंय? मजा ना? तुम्हाला मजाच वाटेल, आम्हाला मजा तर आमची होते. चलो, इकडे तो व्ह्यू पॉइंट आहे आपल्या मतलबचा नाही. आपल्याला जिथे जायचं आहे, ओ आई डोंगर दिसायला आवाज. मी पण जाणार तिथूनच. भेंडी मारी जुपिटर थारे ड्यूक से कम है के. ही लँडस्लाईड झाली होती लास्ट टू लास्ट वीक. तो आता रूट केलाय चालू. येताना लँडस्लाईड नको उद्या, म्हणजे आम्ही इकडे अडकायला नको. बट सो फार सो गुड. ओ भाई, आता समोर एक खूप मोठी वॉटर क्रॉसिंग दिसते मला. आईच्या गावात जाईल का आमची ज्युपिटर याच्यातून? जरा खूप जास्तच दिसतंय पाणी मला. याची तर गेली, माझी पण गेली पाहिजे आरामात. भाई ज्युपिटर लॉर्ड आहे, भाई ज्युपिटर लॉर्ड आहे. एक कोर मेमरी माझी आठवली मला यात ना. लास्ट टाइम मी आलो होतो ना या पाण्यात, माझा स्प्लॅश प्रूफ फोन होता. मी याच्यात डीप करून व्हिडिओ करत होतो आणि तो फोन इथे बंद पडलेला. जाऊ दे, त्याच्यामुळे नवीन फोन घेता आला मला. असा हेल्मेट पकडून शूट करायला लागेल. आल्या आपली सगळी लाईन अप. आणि आता जे केलं आम्ही तो वॉर्मअप होता. मेन ॲडव्हेंचर तर भाई आता पुढे आहे. कोण आहे तो? अरे एक मागे आहे का? ठीक आहे, तो आता सावकाश नाही जाणार. त्याचा हा आवडीचा पॅच आहे. तुझा कंटिन्यूस चालू आहे की स्टॉप करतोय? ओके चलो, अभी रियल एडवेंचर चालू करेंगे. तुझा आवडता रस्ता आहे पुढे. चलो. काय व्ह्यू आहे. बघ बघ, चांगला रस्ता आहे तरी बघ कुठून चाललाय. बघ बघ बघ, मारता मेलो. जर तुमच्या आतमध्ये जर असा ॲडव्हेंचरचा किडा असेल तर भाई एकदा राजमाचीला या. काय मजा आहे. किती मोठा खड्डा आहे माहिती ना मला. अरे भाई, ॲडव्हेंचरवाले नुसते माझ्या बाजूने सुसाट जात आहेत. माझी हालत खराब होते इथे. याची चूल काय जात नाही आहे. चूलच्या साईडने थांबलो बाबा. हे बघ हे बघ, चाले 2 मिनिटासाठी थांबतात मागे आमच्यासाठी आणि मग बाजूने एवढे फास्ट जात आहेत. हां भाई, थोडं गाडीला गाडी म्हणजे बाईक, गाडीला थोडा त्रास झाला आहे. बट ठीक आहे, इतना तो चलता है. भाई रस्ता खूप जास्त खराब आहे आता इथे.
जास्त खराब आहे, म्हणजे जरा थोडा खूपच जास्त खराब आहे. ऑफ रोड का बाप है. अरे भाई ज्युपिटर थोडा सहन कर माझ्यासाठी. ऑलमोस्ट पडलेलं, ऑलमोस्ट. एक सेकंड अजून थ्रॉटल दिला असता तर पडलेलो मी. भयानक फॉग आहे, मला तर काय दिसत नाही. अरे भाई बिबट्याचा फोटो का लावला इथून बिबट्याला तर पळवू कसा मी ज्युपिटर घेऊन. येणारच आहे बघण्यासाठी, तुम्ही नाही आले तरी चिकार लोक येतात. पण ते नीटवाणी आधी बघितलं गेलं नाही का, दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळं, असं ते आम्ही म्हणतो. ठीक आहे. त्या माळाला कसं आमच्या जनावरांना गावात नाही हा, गावात. लोक आली होती. ठीक आहे, जिथे रस्ता असेल तिथे साईडला लावून टाकतो गाडी. त्याला कुठं लाव, फिरायचं तिकडं कुठं काय आमच्या करून टाक. हा रोड तिकडे मंदिराकडे जातो का? मंदिराकडे आणि किल्ल्यावर जायला गाड्या लावून वरती जायचं. मंदिर इकडे आहे ना? दगडी रस्ता विल टेक यू टू मंदिर. आणि हे मस्त गाव आहे यार. पोचलोय आम्ही. थोडंसं सामान इधर उधर इकडे तिकडे. हा ओके, फ्लेक्स झालाय. आता अर्ध्या बाईक तिकडे आहेत, अर्ध्या बाईक नाही आमची स्कूटी इकडे आहे. माझी गाडी गेली असती. आता खाली एक मंदिर आहे, मी इंस्टाग्राममध्ये बघितलं होतं, मस्त मंदिर आहे. आता पटकन दर्शन घेऊ आणि इथं गावात थांबू, थोडा काहीतरी नाश्ता करू आणि मग फोर्टवरती जाऊ. हां लेट्स गो. हां स्लिपरी नाही, अरे अजिबात नाही आला त्यात. येऊ उदय सागर तलाव. ओ भाई वॉटरफॉल आहे समोर जबरदस्त, पण त्या कॅमेरात नाही दिसणार. आणि हा राजमाची फोर्ट इकडे आहे. उदय सागर तलाव. चलो आम्ही घेतलाय राईट आणि आता आम्ही चाललोय गोधणेश्वर टेम्पलला. आणि सगळे 30 कोटी देवाने भेटून आलो असतो. काय मस्त रूट आहे. लेट्स गो. आय थिंक आम्ही पोचलोय मंदिर जवळ. इथेच कुठेतरी आहे. आईच्या गावात काय मंदिर. अरे भाई पाणी कुठे पण लावावं लागेल पाण्याला. AI ने पाणी टाकू आपण, त्याच्यात काही इश्यू नाही. बट काय मंदिर आहे. हा मंदिर भाई त्या मंदिरासमोर तर पाणी नाही दिसलंय, बट एक विहीर मध्ये पाणी दिसलंय भाई. कसला ब्लू आहे. ब्लू शेड एकदम. कुठे ए भाई सँडल विंडल काढ, जाशील तसंच. अरे हा ब्लू वॉटर, तेच बोलतो मी, याला ब्लू वॉटर बघितलेला. हा याला गोडची लिकेज आहे त्याचा. आता मासे आहे त्याच्यात. हे थांबे माशा. मी कॅमेरा टाकते आतमध्ये, मासे बघा. काहीच लाईट नाही आहे ना आतमध्ये, बट मस्त आहे रे एकदम. असं हे आतमध्ये गेलेले आहेत ना, आतमध्ये एवढं दिसणार नाही. टॉर्च ऑन करतो. का माहिती आहे का, मी एक मार्लेश्वरच्या मंदिरात गेलेलो एकदा, आणि तो मंदिरात डायरेक्ट समोरच साप होता माझ्या. मला तीच भीती वाटते. भीती नाही वाटत ॲक्च्युली. ओम नमः शिवाय. झाल्यानंतर दर्शन घेतले आम्ही, फोटोज काढले, थोडा टाइमपास केला, पाऊस होता म्हणून. आणि एक होता ना मंदिर, खूप छान. पाणी असतं तर मज्जा आली. खूप छान. नाही कोंडिवडीची ती लेणी आहे ना तिथे, हा ते लेणीकडे पोचायला किती वेळ लागतो? सकाळची लोक गेली ना 8ला 8ला लोक तर संध्याकाळी म्हणजे जाऊन मागे याला 4 वाजतात.
नाही, आम्ही तिकडून गेलेलो आहेत कर्जतवरून. हा पण इथून खाली डोंगरात खाली जायला खूप वेळ लागेल तुम्हाला 1 तासात तरी उतरू शकत नाही नाही ना, मग नाही ते का? नाही ते नाही करणार आहे. आम्हाला गड आहे आणि इकडे कोणता गड आहे हा? कोणता हा ना मनोरंजन हिरेवर जात पण हा इकडून गेले ना तर तुम्ही ते गड बघून खाली उतरणार ह्या गडावर जायचं होतं तर मंदिराच्या पाठीमागून पाऊल वाटा इकडे यायला मग परत हा गड बघून इथं यायचा तुम्ही म्हणजे 2 गड बघायचा असलं तर हा. ठीक आहे चालेल. हा. दर्शन करून आलो आहे. इथे बाईक पार्क केलेत, हेल्मेट विल्मेट ठेवले त्या आजींकडे. तिथेच येताना मग आम्ही खाऊ. आता आपली ट्रेक स्टार्ट करतोय आम्ही. ते तिकडे जायचं आहे वरती आणि इट विल टेक अराउंड 1 hour असे ते बोलत आहेत जर नॉनस्टॉप गेले तर. आपली टीम तर नॉनस्टॉपवाली नाही आहे, सो 1.5 तास तर लागेल आय थिंक. चलो भाई, त्याची कॉलरला बघ कसले खेळे आहेत. डेंजरच आहे कुत्रा. कुत्रा आहे का बकरी आहे? खतरनाक होता एकदम. बघते बघ कसा डेंजरस. भाई नुसते खाल काय असे थांबलेत तर कधी पोचू. होई म्हणा याना केव्जला पोचलो आता. येताना जाऊ. हा नाही नाही थांबत नाही मी. खूप जायचं आहे. हे नॉनस्टॉप चला रे भाई लोक. बघा आमची टीम कशी चालली आहे टन 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 चालत. सांगतो मला आम्ही फक्त दिसायला तरुण आहेत पण एनर्जी तुमच्यामध्ये जास्त आहे. आमची जनरेशन गेली आता. नाही नाही, कोंडिवड्याला आधी गेलो होतो मी एकदा. तिकडून आम्ही लेणीपासून राजमाचीला यायचा आमचा विचार होता पण ते मध्ये धबधबा आहे ना तर आम्हाला ते क्रॉस करता नव्हतं आलं. तर पाणी आता सुद्धा पाऊस पडतो ना, पाऊस नसतो बरं. पाऊस जर पडला तर जास्तच पाऊस. मग तेव्हा आम्ही नव्हतं केलं ते, म्हणून आता इकडून आलो आम्ही. तिकडे पण आता परत पाणीच असेल. बाय 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 बाय. कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर होते माहिती नाही मला. कॅमेऱ्यामध्ये हा एवढा फॉग दिसतोय का माहिती नाही, बट खूप जास्त फॉग आहे. खालचं काय दिसत नाही आहे. आणि आमच्या टीम ही कितवा स्टॉप आहे आपला हा? चला हा बघा आमचा कंकेश्वर मंदरबाईचा कंकेश्वर आलाय. लक्षात ठेवा. उड़ के भी तो देखो हवा भी चल रही. साईड साईडला हात पकडून ये. ये त्याला घ्या. टायमर थोडा जास्त सेकंड चालव. क्रेझी. आम्ही शपथ एका फोटोसाठी खूप जास्त मेहनत चालू आहे. मी आता जातो पहिले. कुठे घालवलं चप्पल काढून आलो. आम्ही आलोय वरती आणि एवढं फॉग होतं की आम्हाला काहीच दिसलं नाही. आणि आता वरती आल्यावर समजलं ज्या पॉईंटला आम्हाला जायचं तो पॉईंट अरे आत्ता दिसत होता परत फॉग आला. बट तो पॉईंट खाली आहे. आता आम्हाला परत खाली जायचं आहे. कधी फॉग थांबेल. फॉगचा आणि आपला नाता एकदम बेकार. असे लोक कोलबी जेसीबीची खुदाई बघायला थांबायचे लोक. पाणी दिसलं की थांबतोय आम्ही. पाण्यात काय आहे तर नाही. कोलबी आहे. पापलेट आहे पापलेट. एनाकोंडा आला. आम्ही खूप वेट केला वेदर क्लिअर व्हायचा, बट अरे भाई इथं लाईटच नाही. हा आता कुठेतरी हा दरवाजा दिसलाय आतमध्ये काय माहिती नाही. ते काय आहे खाली जाऊन बघतो आता खाली काय आहे. अरे भाई काय दिसतच नाही. एवढी माणसं कशी काय जात असतील. तेव्हाच्या लोकांच्या हाईट नुसार ही एवढी हाईट आहे. तेव्हाचे लोक 7 फीट वगैरे असायचे. बघूया खाली काय आहे. अरे काय व्ह्यू पॉइंटच असेल दुसरा काय असणार आहे. अरे पायरीच नाही दिसत मला.
हे इथून सावकाश या, पायरीच नाही. हे काय आहे ना, पायरी नाही या, सावकाश. एक पायरी गायब आहे. मंदार भाई तू बोलायचा फोटो काढायचा आहे हा तिथे रस्ता जायचं. हो मग तेच खाली जायला रस्ता, तिथून पण होता रस्ता. आलोय आम्ही खाली. तिथं गाडी गेली असती. हे कुठेतरी आलोय आम्ही आता. अरे काय पाऊस आहे डेंजर, काही सुटत नाही करून दे. एवढे लोक खुश झाले, धबधबा दिसलाय पण कॅमेऱ्यात नाही दिसत आहे भाई, फोन मध्ये दिसेल का? नाही ना म्हणणार भाई, खतरनाक आहे. पण आता मी थांबणार इथं. काय घंटा असं तर काहीच दिसत नाही. हे होईल क्लिअर मला वाटतं थोडं. असला क्लिअर होतोय. गेला परत. धोका जायला असं वाटत नाही आहे. 1 तास झाला आम्ही इथे आहेत, बट वेदर क्लिअर नाही होते, तर आम्ही केलं आहे गिवअप. आणि फोटोज आम्ही AI ने जनरेट करणार आहेत, बिकॉज काहीच दिसत नाही आहे. चला आता आम्ही डिसेंड करतो. एवढा फॉग आहे, चुकलो आम्ही फोर्टवरती. आम्ही आता येताना या फॉगमधून असं कडेकडेने आलो आहे आणि इथून परत वरती जाऊन तो रूट तिकडेच चालला आहे. आता उतरायचं कुठून आहे? 1 तास त्या फॉगमध्ये थांबलो, आता 1 तास इथे फिरतोय. काय चाललं, आपण पोचू का खाली आज? नेटवर्क पण नाही आहे की मॅपवरती हे GPS ऑन करून बघू शकतो. बघू आम्ही आता जोरजोरात ओरडायचं ठरवलं आहे. जिथून माणसांचा आवाज येईल तिकडून जाणार आहे. लेट्स गो. पोचलो आता खाली. बघा टॅलेंट आहे बाई आमच्यात. हा फॉग काय संपायचं नाव नाही घेत. ते दरी आहे इकडे खाली, काय माहिती काय. हा इकडे फॉग. हे कुठं उतरलेत? हे काय रे? आई शपथ. अरे भाई डेंजर आहे रे पोहायला. अरे बट आपला एक्झिट कुठून आहे? काय व्ह्यू आहे. काश थोडासा वेदर क्लिअर असताना पैसा वसूल झाला असता. आता जसं आम्ही खाली पोचत चाललो, वेदर क्लिअर होत चाललंय. म्हणजे आमच्या नशिबातच नाही आहे की वरती कधी जाऊन चांगले फोटोज क्लिक करणं. ठीक आहे, चलते है. मैं मायूस हूँ, मैं टूटा तो नहीं. काय रे ते? काय नाही, जाऊ दे चला. उतरलोय आम्ही आता. आम्ही आलोय खाली. असा लॉंग कट नाही आलो, काही लोकांनी शॉर्टकट घेतले. माझे एक सर आहेत, ते बोलले होते, काय बोलले होते रे? लिहिणार आहे शॉर्टकट मे कट शॉर्ट युअर लाईफ. बस पोचलो आम्ही खाली. आणि खाली येऊन आम्हाला खूप जास्त जलन होते, बिकॉज झालंय फोर्टचा वेदर एकदम चकाचक क्लिअर. आमचं नशीबच एकदम पांडू आहे. पांडू नाही, गांडू आहे. चला आलोय आम्ही खाली आणि यांना खायचं होतं, तर युनिव्हर्सल नाश्ता ट्रेकिंगला आल्यावर आम्ही खातो मॅगी. आणि मग आम्ही थांबायचं नाही आता, डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ. फोटो व्हिडिओ काय करायचे नाही आपण आता. उडके भी कभी झुपड्या पण फिरेल गोल गोल. नको रे बाबा, मला सुखरूप पोचू दे खाली. 90 बिस्किट आहे आणि ते चिप्सचं पाकिट 45 करू अधिक 15 कमी. बरोबर ना आता. ओके, आमचा नाश्ता करून झाला आहे आणि इथून पुढे काही शूट करणं असं वाटत नाही, बिकॉज खूप भयानक पाऊस आला आहे. आम्ही आता रेडी होतो आहे. आता इथून वाटत तर नाही काय शूट करेन. जर पाऊस हा तुझ्या बाईकला लाव, तुला ते काय शॉट घ्यायचे ते घे, बट मी तर काय शूट नाही करणार आहे. बहुतेक डायरेक्ट आता घरी किंवा रस्त्यात कुठे पाऊस थांबला तर कुठे जेवायला थांबलो तर. चला बाय बाय. जिरली आमची जिरली. आम्ही थांबलो आता रस्त्यात आणि फॉग, एवढा फॉग आहे ना, एवढा फॉग आहे ओ भाई. आणि एवढा पाऊस पडला, तुफान, फुल पूर आला सगळीकडे.
चला आता आम्ही फोटो काढतो आणि निघतो इथून. इथे काहीतरी आहे काय माहिती नाही. हे लोक बोलतात आम्हाला काहीतरी स्टंट करायचं स्टंट. नेक्स्ट पार्टिसिपेंट. आ जाओ. जस्ट आम्ही आता आजच्या गावात केसांचा बघ काय झालंय. पेणला पोहोचलोय आम्ही. काय सनसेट होतो इकडे पाऊसच नाही भाई. आम्ही निघालो तिकडं असा मुसळधार पाऊस. अजू मजा आली ना रेस लावायला. आता इथून डायरेक्ट आम्ही घरी जाऊ. भाई आज एडिटिंग करताना फाटणार आहे बेकार. एवढे 360 फुटेजेस आहेत ना, रिफ्रेम करताना हालत खराब होणार. चलो मिलते हैं अभी डायरेक्ट घर पे. काय डेंजर राईड होती. एक नंबर एक्सपिरियन्स होता. जे आलो आहे रात्री लेट झाला थोडं यायला. जे 10 वगैरे वाजले असतील. जे झोपलो आहे नेक्स्ट डे उठलो आहे किती वाजता 1:30 वाजता असं झोपलो आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये एकदा तरी चान्स भेटला ना की लोणावळ्याहून राजमाची, तर तो चान्स बिलकुल मिस नका करू. कारण की असा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे ना. एवढे वॉटरफॉल्स आहेत, रस्ते आहेत, मस्त आहे. जर तुम्हाला एक तुमच्या कोणत्या ग्रुपसोबत जर प्लॅन होत असेल बाईक राईडचा काय, हा एक्झिक्यूट करा. रिग्रेट नाही करणार बिलकुल. एवढा चांगला एक्सपिरियन्स होता. आणि तुम्हाला ब्लॉग बघितला असेल आम्ही काय काय मज्जा केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना, उठ इकडे ये पटकन, उठ इकडे उभा राहा. अरे गामप्या उभा राहा. उभा म्हणजे स्टँडअप. गँडअप पण आहे स्टँडअप. बोल प्लीज. लाईक करा, शेअर करा, जोरात बोल, आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. मिलते हैं अगले ब्लॉग में. चलो बाय बाय.